हे कामधेनू गाईचं आणि शंकराचं वास्तव्य फार पूर्वीपासून आहे, म्हणजे अनादी कालापासून आहे, आम्हाला समज आल्यापासून. आता हे आम्ही रितसर महाप्रसादाचं आयोजन गेली 13 वर्ष करतोय आणि आमच्या मंडळातले सर्वच लोक त्यामध्ये सहभागी असतात. आता महाशिवरात्री आज 15 तारीख रविवार आहे. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कुर्ला में जय भवानी क्रीड़ा मंडल द्वारा महाशिवरात्रि उत्सव धूमधाम से संपन्न। मुंबई कुर्ला पश्चिम स्थित न्यू मिल रोड पर जय भवानी क्रीड़ा मंडल द्वारा आयोजित महाशिवरात्रि उत्सव श्रद्धा और भक्ति के माहौल में संपन्न हुआ, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने भाग लेकर भगवान शिव का आशीर्वाद प्राप्त किया। यह कार्यक्रम सुबह 6 बजे महाअभिषेक पूजा के साथ प्रारंभ हुआ, जहाँ विधि विधान से भगवान भोलेनाथ का अभिषेक किया गया और पूरे परिसर में ओम नमः शिवाय के जय घोष गूंजते रहे। रात 11 बजे से भजन कीर्तन और जागरण का आयोजन किया गया, जिसमें भक्तों ने पूरी श्रद्धा के साथ हिस्सा लिया और देर रात तक भक्ति रस में डूबे रहे। 17 फरवरी महाशिवरात्रि के उपलक्ष्य में महाप्रसाद भंडारा का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों लोगों ने प्रसाद ग्रहण किया। मंडल के अध्यक्ष और समाज सेवक अनिल मांडवकर, उपाध्यक्ष उमेश दलवी सहित अन्य पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने पूरे कार्यक्रम की जिम्मेदारी संभाली और सभी व्यवस्थाओं को सुचारू रूप से संचालित किया। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं यहाँ पहुँचा हूँ कुर्ला के वेस्ट जय भवानी चौक में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर हमारे साथ इस वक्त मौजूद हैं अनिल मांडवकर जी। तो आइए हम जानने का प्रयास करेंगे। यहाँ पर आप को हम हमारे चैनल के माध्यम से दिखाएंगे जिस तरह की काफ़ी महाशिवरात्रि आज कई जगह ज़ोर शोर से मनाई जा रही है। तो फिर एक बार हम यहाँ पहुँचे हैं जय भवानी चौक में। आइए हम उनसे ही जानकारी लेंगे। यहाँ पर अनिल जी, आपका स्वागत है हमारे चैनल में। कितने वर्षों से यहाँ पर भंडारा का कार्यक्रम और किस तरह मनाया जा रहा है यहाँ पर महाशिवरात्रि का? हे जय भवानी चौक, भालेकरवाडी, न्यू मिल रोड, कुर्ला वेस्ट, मुंबई नंबर 70. इथे आम्ही लहानपणापासून मोठे झालो. आमचा जन्म इथलाच आहे. इथे पिंपळाच्या झाडाच्या इथे हे कामधेनू गाईचं आणि शंकराचं वास्तव्य फार पूर्वीपासून आहे, म्हणजे अनादी कालापासून आहे, आम्हाला समज आल्यापासून. आता हे आम्ही रितसर महाप्रसादाचं आयोजन गेली 13 वर्ष करतोय आणि आमच्या मंडळातले सर्वच लोक त्यामध्ये सहभागी असतात. आता महाशिवरात्री आज 15 तारीख रविवार आहे. सकाळी 6 वाजता महारुद्राभिषेक झालेला आहे आणि आज रात्री जागरण असणार आहे आणि उद्या 16 तारखेला सोमवारी आपलं महाप्रसादचं कार्यक्रम असणार आहे. रात्री 7:45 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि हे आमचं महाप्रसादाचं कार्यक्रमचं 13वं वर्ष आहे, म्हणजे सलग करतो आहे आम्ही आणि त्यामध्ये सर्वच वाडीतली सर्वच लोक सहभागी असतात. अनिल जी, मैं जानना चाहूँगा जैसे कि जिस तरह की लोगों की भक्ति भावना बढ़ी है पिछले वर्षों से, कहीं ना कहीं इस समय पे ज़्यादा लोग आए महाशिवरात्रि पे। आपके इस स्थान पे जय भवानी क्रीड़ा मंडल पे लोगों का दर्शन किस तरह हुआ? कितने लोगों की भीड़ हुई सुबह दर्शन करने हाँ, के लिए? सुबह जब पुजारी आए थे, भटजी आए थे ब्राह्मण, तभी पूरा मंदिर भर गया था और हमारा मंदिर छोटा है लेकिन पुराना है। उधर ही हम बचपन से इधर ही खेलते थे। उधर पीपल के पेड़ के उधर शंकर की पिंडी थी, उधर अभी कामधेनु गाय भी है। और वट पूर्णिमा जो त्यौहार रहता है तब हम लोग छोटे छोटे लोग सब आजू बाजू में बैठते थे, सब लोग उधर शंकर की छोटी सी पिंडी थी, उसकर हम लोग राह देखते थे कि हमारे को कभी वो आम का टुकड़ा मिलेगा, फनस का टुकड़ा मिलेगा, जामुन का टुकड़ा मिलेगा। हम बच्चे थे, बचपन से यही सब कार्यक्रम चल रहा है। अभी हमने विधिवत स्थापना की 13 साल पहले 2014 में, और अभी का ये 13वां साल है। हमने विधिवत महाप्रसाद, और आज के दिन उपवास रहता है ज़्यादा से ज़्यादा लोग का, इसके लिए दूसरे दिन हम लोग महाप्रसाद रखते हैं।
कभी कोई अड़चन आई कई वर्षों में, कभी कुछ यहाँ पर भंडारा या पूजे के टाइम पे कोई अड़चन, कभी पुलिस का किस तरफ आभार मानना चाहोगे प्रशासन का? नहीं ना, पुलिस को हम लोग पहले से ही लेटर देते हैं और अभी भी लेटर दिया है और पुलिस का सहकार्य हमेशा रहा आहे. आणि सांगायचा उद्देश काय, ते सर्व लोक काम करतात, आवडीने आनंदाने काम करतात आणि त्यामध्ये पोलिसांचं सहकार्य नेहमीच असतं. आणि भंडाऱ्याला जवळजवळ कमीत कमी 450 ते 550 त्याच्या आसपास लोक येतात, कारण ते आपल्याला डिश असतात त्याच्यावरनं कळतात, कधी जास्त होतात कधी, परंतु 13 वर्षाचा अनुभव चांगला, खूप चांगला आहे. आपकी टीम के बारे में क्या कहना चाहेंगे? भंडारा के टाइम पे सभी को प्रसाद देना पड़ता रहेगा, सभी भाग तोड़, किसी के हाथ में बाल्टी, भाजी, दाल, आपकी टीम किस तरह आपका साथ? अरे सर्वच लोक, लहान मोठे सर्व लोक काम करतात, तिथे काय हे नसतं. जो तो आपापलं काम करतो आहे आणि कोणाला सांगायची गरज लागत नाही. जो तो आपापलं, आता कालच आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत काम करत होतो सर्व फुलांचं वगैरे, आणि ब्राह्मण येणार होते सकाळी 6ला, ते 10-15 मिनटं अगोदरच आले. त्यानंतर पूजाचं सर्व मांडणी वगैरे होऊन रीतसर महारुद्राभिषेक झाला. महारुद्राभिषेक होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर बरेच लोकांनी त्याचा लाभ घेतला. आतासुद्धा कंटिन्यू लोक देवळात चाललेली आहेत. तुम्हीसुद्धा आता बघू शकतात, लोक पूजा अर्चा चालूच आहे. तो आपने देखा अनिल मांडरकर जी से जो कुछ पूछा, बहुत सही और सराहना जवाब दिया हमारे चैनल के माध्यम से. आइए हम स्थानिक लोगों से भी जानेंगे, क्या कहना चाहेंगे आप, कितनी खुशी हो रही है? ये इतने साल से जो अनिल मांडरकर से मंडल की सगर ये कर रहे हैं, हमें उसमें ज़्यादा खुशी मिलती है, और जो भंडारा रखते हो उसमें भी हमें ज़्यादा खुशी मिलती है. बहुत खुश हैं यहाँ के स्थानिक लोग. आई युवा पीढ़ी, हम इनसे भी जानेंगे कितनी खुशी हो रही है आज. देखा जाए तो एक अच्छी म्हणजे चांगली गोष्ट आहे. आम्ही जेव्हा लहान होतो मंदिर बनायच्या आधी, तर आम्हाला तिथं स्टेशनला किंवा तिथं संभाजी चौकात तिथं जावं लागायचं. आणि आता इथं मंदिर घराच्या बाजूला आहे, त्यापासून आम्हाला एवढं लांब जायची गरज नाही लागत ना. गर्दी वगैरे भेटत, एक चांगल्या पद्धतीने आम्हाला पाय पडायला भेटतात, रोजचं पाणी वगैरे पिंडीला घालायला भेटतं, बस एवढंच आहे. तो आपने देखा, आइए हम इनसे भी जानेंगे. यहाँ पर इन्होंने अपनी बातों को रखा. आइए हम यहाँ पर भी जो अनिल जी के साथ में हमेशा रहते हैं, क्या कहना चाहेंगे, कितनी खुशी हो रही है? हमको तो बहुत खुशी हो रही है कि वो हर साल महाशिवरात्रि में ये भंडारा रखते हैं, और 15-13 साल हो गए. और क्या कहना चाहेंगे, किस तरह का कार्य है उनका? नमस्कार, मी सचिन जंगम, सर्वेश्वर मंदिर महादेव देवालय ट्रस्ट या इथे पुजारी म्हणून मी आज आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले जे कुर्ल्याचे जे ग्रामदैवत आहे त्याची सेवा करत आहे. आमचे हे मित्रपरिवार सर्व आज आमच्या कुर्ल्याच्या आपल्या जे आपले जय भवानी क्रीडा मंडळ हे जे काही मंडळ आहे, तिथे एक शिवमंदिर आहे. आज गेली 14 ते 15 वर्ष झाली आज हे सर्व भाविक एकत्र येऊन आज शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांना जे उपास सोडायचे असतात त्या दिवशी एक भंडारा आयोजित करतात. 500 ते 800 भाविक इथे दरवर्षी येऊन जातात. लोकांना काही चांगले अनुभव आहेत व तसेच लोकांच्या मनातल्या काही इच्छा अपेक्षा असतील ते महादेव त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतात. व तसेच लोकांचा जो वाढता कल आहे तो असाच पुढे आपला वाढत जावं. या मुस्लिम वस्ती इथे जी वाढत आहे त्यामध्ये हे जे मंदिर आहेत, हे लोक जे आपली जय भवानी चौकातली जी काही मंडळी आहेत, आपली मित्रपरिवार आहेत, आज वर्षानुवर्ष तग भरून बसलेली आहेत. कारण की इतर जो आपला काही समाज आहे ते त्यांचा वाढता जो विळखा आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, ह्याकरता हे जे आपले जुने भाविक आहेत ते अजूनही तिथे लढत आहेत आपले. व तसेच शिवशंकराच्या कृपेने आज त्यांना ती ताकद सगळ्यांना मिळो ही आपण शिवचरणी प्रार्थना करू. व तसेच आपल्या ह्या मंडळाला अजून पुढील कार्यासाठी त्यांना शुभ आशीर्वाद त्यांचे लाभून त्याच्यासाठी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र, जय मंगलम, जय पार्वती शिव, हर हर महादेव की जय. अनिल जी, आपका स्वागत है हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज़ में. क्या कहना चाहेंगे, देख रहे भंडारे का लाभ, महाप्रसाद काफ़ी लोग ले रहे हैं, कितने वर्षों से चल रहा है ये महाकार्य? हे आमचं शिवमंदिर आहे, हे फार पुरातन आहे. फक्त त्याचा आम्ही व्यवस्थित त्याचं पुनर्स्थापना म्हणतात
तसं ते केलेलं आहे. त्याला 14 वर्ष झालेत आणि भंडारा जो आम्ही घालतो आहे त्याला 14 वर्ष झालेले आहेत आणि मंदिर हे पुरातन आहे, म्हणजे आमच्या जन्मापूर्वीपासूनचं आहे. फक्त त्याला चांगलं स्वरूप द्यायचं आम्ही काम केलं. आम्ही निमित्त मात्र आहेत, करणारे ईश्वरच आहेत. आणि आज योगायोग एवढा चांगला आहे. आपल्या कुर्ल्याचे ग्रामदैवत श्री सर्वेश्वर महाराज मंदिर, तिथे पुजारी आले, तिकडे भक्तगण आलेले आहेत, वकील महाशय आले आहेत, राजेश पाटील, आणि अजून त्यांचे आपल्या कुर्ल्यातले मोठे समाजसेवकसुद्धा आलेले आहेत. यांचं आगमन हे आमच्यासाठी एक उत्साहाची आणि एक भविष्याच्या एक चांगल्या पर्वाची सुरुवात असं म्हणता येईल. कारण ग्रामदेवताचे पुजारी येणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर त्यांचं मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आमच्या मंडळाला असेच कायमचे मिळावेत ही अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.